नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवर असलेल्या सुडकेमळा येथे 15 जानेवारीला दुपारच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे। यावेळी वयस्कर लोकांचा सर्वे करण्याच्या बहाण्याने घरात येऊन एका अनोळखी इसमाने 87 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चेन आणि 1 तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या असे एकूण 3 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळून नेल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी रजनी बाळकृष्ण रेखी या महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचे पडसाद अहिल्यानगर मध्ये देखील उमटत आहेत। कारण आता या दोन्ही प्रकरणाचा निषेध करत बहुजन आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांच्यासह चळवळीतील कार्यकर्त्यांनी आजपासून महापालिका कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे। अहिल्यानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जो पुण्याच्या शिल्पकाराच्या गोडाऊन मध्ये बंदिस्त आहे त्यास मुक्त करून 26 जानेवारी पर्यंत पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण नगर शहरात करून आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार करावे यासह अनेक मागण्यांसाठी आज उपोषण करण्यात आले। नगर शहरामध्ये धर्मवीर संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या समोर आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। मूलतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलेले आहेत। गेल्या 6 महिन्यापासून हा पुतळा पुण्याच्या जो आर्किटेक्ट आहे, शिल्पकार आहे, त्याच्या गोडाऊनमध्ये बंदिस्त आहे। त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की त्याला मुक्त करावं आणि बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा ज्या मार्केट यार्ड चौकात उभा राहणार आहे तिथल्या चौथऱ्याचं आणि सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालं असल्यामुळे तातडीनं त्याची उभारणी करून अनावरण करावं ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आज महानगरपालिकेच्या समोर मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आणि हे उपोषणाला बसताना आंबेडकरी सर्व कार्यकर्ते पाठिंबा देऊन या ठिकाणी आपला जो क्षोभ आहे, राग आहे, निषेध या निमित्ताने महापालिका प्रशासनाचा व्यक्त करतायत। कारण एवढे दिवस होऊन देखील जर पुतळा उभा राहत नसेल त्याची तीव्र संताप प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात। अहिल्यानगर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात आणि उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट लिपिक यांच्या विरोधात शिक्षण आयुक्त यांच्या दालनासमोर असंतोष आंदोलन पुणे विभागीय शिक्षक भारती संघटना करणार आहे। अहिल्यानगर, सोलापूर, पुणे जिल्ह्याचे सर्व शिक्षक, भारती पदाधिकारी, सदस्य, प्रलंबित प्रश्न असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहे। यावेळी अन्यायग्रस्त कर्मचारी यांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटना अहिल्यानगरच्या महिला जिल्हाध्यक्ष रुपालीताई कुरुमकर यांनी केले। याशिवाय शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी रजनी रानडे यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले। या आंदोलनास राज्य सचिव सुनील गाडगे, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश पाडेकर यांसह अनेक जण उपस्थित राहणार आहेत। तर पाहूयात या संदर्भात रामराव काळे आणि महेश पाडेकर काय म्हणाले। मी शिक्षक भारती संघटना अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष रामराव काळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे आम्ही दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करत असून त्यामध्ये अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी महेश पाडेकर, जिल्हा सरचिटणीस शिक्षक भारती संघटना अहिल्यानगर, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून अनेक निवेदनं देऊनही कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी घेत नाही। त्या अनुषंगाने शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी शिक्षकाच्या सन्मानासाठी, शिक्षकांच्या शिक्षणाच्या सन्मानासाठी, शिक्षकांच्या हक्कासाठी
सदैव लढणारी संघटना म्हणजे शिक्षक भारती संघटना शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दालनासमोर या ठिकाणी असंतोष आंदोलन या ठिकाणी पुकारत आहे। येत्या 22 जानेवारीला या ठिकाणी या आंदोलनासाठी सर्व ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे। तसेच मागील 2 वर्षापासून थकीत वेतन देयके असतील, मेडिकल बिल असतील, त्याचबरोबर इतर अर्धवेळ शिक्षकांच्या मान्यता असतील, CHB घड्याळी तत्वावर काम करणारे शिक्षकांच्या मान्यता असतील तर त्या न दिल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी काम करावं लागते। त्याचबरोबर मान्यता मिळूनही 3 वर्ष 4 वर्ष होऊ नये त्या शिक्षकांना शालार्थ ID नसल्यामुळे त्यांना पगार बंद असल्याने त्यांचं दैनंदिन जीवन जगणं जिकरीचं झालेलं आहे। तर त्यामुळे या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी एवढंच आवाहन करतो की ज्या ज्या शिक्षकांच्या समस्या आहेत तर त्या सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पुढे यावं व येत्या 22 जानेवारी या पुणे या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या दालनासमोर मोठ्या संख्येने असंतोष आंदोलन या ठिकाणी शिक्षक भारती संघटना करणार आहे। त्या निमित्ताने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक। कंत्राटी सफाई कामगार संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत मध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायदा 1948 नुसार वेतन मिळावे, तसेच भविष्य निर्वाह निधी आणि कामगारांसाठी असलेल्या इतर सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले। याशिवाय हा प्रश्न न सुटल्यास 28 जानेवारी रोजी संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करू उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या संदर्भात जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी माहिती दिली आहे। पहिलं सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। आज मी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे कर्मचारीच्या किमान वेतन समस्याबाबत निवेदन देण्याकरिता आलो। गेल्या 6 ते 7 महिन्यापासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय इथं मी तक्रार निवेदन दिलं होता का कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळावे, तसेच त्यांना PF मिळावा व इतर सुविधाचा लाभ मिळावा। तर सदर याबाबत आत्तापर्यंत सकारात्मक निर्णय या वरिष्ठ कार्यालयाने घेतलेला नाही। याबाबत 28/1 या दिनांक रोजी सर्व कर्मचारी समवेत भव्य असा आंदोलन, निषेध आंदोलन आम्ही करणार आहे। आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना मी या न्यूज माध्यमातून कळू इच्छितो का आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावा। सदर तुम्हाला सांगू इच्छितो का जिल्हा प्रशासन अधिकारी जे कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हा प्रशासन अधिकारी आहे, यांना वेळोवेळी शासनाने शासन परिपत्रक काढून किमान वेतन देण्याबाबतचे आदेशित केलेले आहे। त्याबाबत यांची चौकशीसुद्धा लागलेली आहे। और चौकशी लागल्यानंतर यांना सांगितलं होतं का 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत यांनी सगळा अहवाल नगरपालिकेचा किमान वेतन देतात किंवा नाही देतात याबाबतचा सगळा अहवाल शासनाकडे वर्ग करावा। परंतु यांनी आज पावे तो कोणताही अहवाल शासनाकडे जमा केलेला नाही आहे। पण नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये लाखो करोडो रुपयाचे टेंडर पास होतात आणि कर्मचाऱ्यांना फक्त 300 रुपये, 200 रुपये, 400 रुपये अशीच हाजरी देतात। परंतु कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार 621 रुपये, 700 रुपये, 20 ते 22 हजार रुपयेपर्यंत पगार असतो। परंतु यांना कोणतीही गांभीर्यता नसून कर्मचाऱ्यांच्या नावावर संबंधित अधिकारी वर्ग टक्केवारी करून अधिकारी स्वतः त्यांचे घरं भरायचं काम करतात। परंतु कर्मचारी मित्रांनो एक निष्ठ जीवाची काळजी न करता सफाईचं काम करतो, गाव स्वच्छतेचं काम करतो
परंतु त्यांना आज पावे तो न्याय मिळालेला नाही। परंतु अखिल महाराष्ट्र सफाई कामगार संघटना ही त्यांच्यासोबत एक निष्ठेने आणि एक धैर्याने उभं राहीन आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देईन। तसेच आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, अखिल महाराष्ट्र सफाईगार चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना शासन नोंदणीकृत या संघटनेच्या वतीने दिनांक 28/1 रोजी भव्य निषेध आंदोलन तसं कामगार आयुक्त कार्यालयावर प्राणातिक उपोषणाचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे ही त्यांना मी आवाहन करतो आणि मी थांबतो। जय भीम, जय संविधान। अहिल्यानगर शहरात एक अनोखा महामुकाबला होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचे आयोजन उद्यापासून म्हणजेच 18 आणि 19 जानेवारी रोजी अहिल्यानगर येथील वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे होणार आहे। युथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या सदरच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 15 राज्यातील 830 खेळाडू सहभागी होणार आहेत। या स्पर्धेचे आयोजनपद शहर शिवसेनेने स्वीकारले असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली। अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने जसं की अध्यक्ष आहेत सचिन जाधव साहेब यांनी या स्पर्धेला एक मोठा वेटेज आणून दिला। उपमुख्यमंत्री चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन येत्या 18 आणि 19 जानेवारीला अहिल्यानगर शहरातील भव्य असं स्टेडियम असणाऱ्या वाडिया पार्क स्टेडियम या ठिकाणी करण्यात येणार आहे। रिपब्लिक कप कराटे स्पर्धा मागच्या वर्षी झाली होती, पण या वर्षी त्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे शिवसेनेच्या सहकार्याने। या ठिकाणी आपण 18 आणि 19 जानेवारीला या भव्य स्पर्धेचं आयोजन करतो, ज्यामध्ये जवळपास देशातील 15 राज्यातील 830 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्र संघ हा सगळ्यात मोठा संघ यामध्ये ठरू शकेल। मागच्या वर्षी या ज्या स्पर्धा झाल्या होत्या यामध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावलं होतं। गुजरात आणि कर्नाटक हे द्वितीय आणि तृतीय स्थानी राहिलं होतं। यावर्षी देखील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की महाराष्ट्र संघ प्रथम स्थानी राहील का। आणि अशा पद्धतीच्या ज्या स्पर्धा होतात ह्या कराटे खेळायला कुठेतरी एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी मी सबील सय्यद आणि माझे बंधू साहिल सय्यद आम्ही अशा पद्धतीच्या या स्पर्धा अहिल्यानगर शहरामध्ये आयोजित करत असतो। त्याचप्रमाणे युथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके या दोन्ही संस्थांचा आम्हाला एक मोठा सहकार्य या स्पर्धेसाठी लाभणार आहे। या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण म्हणजे की लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स ओके या OTT प्लॅटफॉर्मवर केलं जाणार आहे। या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य अनेक जणांनी केलं, ज्यामध्ये अहिल्यानगर रूरल अँड अर्बन कराटे असोसिएशन आहे, माझे सहकारी मित्र असतील अमोल काजळे असतील, आमचे गुरुवर्य घनश्यामजी सानप असतील, तसेच अमोल शेटे साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून या स्पर्धेला एक बहुमोल असं सहकार्य केलं। तसेच अनेक कंपन्यांनी यामध्ये एक मोलाचा वाटा पार पाडला आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री चषक 2025 या स्पर्धा या फक्त राज्यातल्याच नाही तर देशातल्या सर्वात भव्य कराटे स्पर्धा होतील असं मला वाटतंय। आणि ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेला जास्तीत जास्त नागरिकांनी देखील उपस्थित राहावं, की कराटे हा खेळ कसा असतो, कसा खेळला जातो हे पाहावं आणि कराटे खेळायला एक नवीन ओळख मिळवून द्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो। अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने 18 आणि 19 जानेवारी रोजी माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावाने या ठिकाणी आपण कराटे स्पर्धा भरत आहोत। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या त्यांच्या विचाराला धरूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही नगर शहर शिवसेनेमध्ये पहिल्यापासून काम करत आलेलो आहोत। माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना प्रेरित होऊन वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या संघ, खेळाडू असतील, कलाकार असतील, वेगवेगळ्या संघटना या आम्हाला येऊन भेटतात आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावा अशी आमच्याकडे या ठिकाणी मागणी होत असते। खऱ्या अर्थाने पाहतोय की मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी शहर शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे। वेगवेगळे खेळ या नगर शहरामध्ये खेळले पाहिजे। या आपण पाहतोय की मुलांना, लहान मुलं आता सर्वांच्याच घरात त्या ठिकाणी मोबाईल आणि मोबाईलवरचेच गेम यामध्ये पोरं गुंतून गेलेले आहेत। त्यामधून त्यांनी बाहेर पडून त्यांनी खऱ्या अर्थाने वेगवेगळे खेळ असतील, खेळामध्ये, कलेमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्यांची ती जिद्द आणि चिकाटी हीच त्यांना पुढे आयुष्यामध्ये
कामाला येत असते। या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊन आम्ही पुढील काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी नगर शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं की या स्पर्धेसाठी आपले माजी पालकमंत्री आणि नामदार राधाकृष्ण विखे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याच पद्धतीने आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलराव लंगे साहेब आणि अमोलजी खताळ हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि 19 तारखेला आमचं बोलणं चालू आहे। पक्षाच्या वतीने कुणी मंत्री महोदय या ठिकाणी आणण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे की जेणेकरून नगर शहरामध्ये आपण कोणी मंत्री आले तर आपण त्यांच्याकडून काही ना काही मागितलं पाहिजे, आपल्या शहराच्या विकासासाठी भर पडली पाहिजे। या अनुषंगाने या ठिकाणी आमचे सगळे प्रयत्न राहतील। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मानाने आणि जे कराटेचे जे आमचे साहिलबाई आणि साबिरबाई यांची जे कराटेचे जे स्पर्धा त्यांनी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे। या स्पर्धेसाठी राज्यातून 15 राज्यातून जवळजवळ 800-850 विद्यार्थी आपलं खेळाडू या ठिकाणी खेळायला येणार आहे। 18 आणि 19 तारखेला त्या आम्ही स्पर्धा भरवलेल्या आहेत। त्या स्पर्धा पाहण्यासाठी नगर शहरातली जनता तर येणारच आहे आणि ते चॅनलवर देखील आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा शहराच्या वतीने प्रयत्न करणार आहोत। आणि जसं साहिलबाईंनी सांगितलं की आम्ही त्यांना किट देणार, त्यांना एंट्री फी, त्यांचं राहण्याचं आणि जेवणाचं देखील त्यांचे सगळी सोय आम्ही या दोन्ही संयोजकाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतील असे आणि आपण सगळे पत्रकार आणि न्यूज चॅनलवाले त्याला प्रसिद्धी देताल अशी मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवर असणारे धडग्याचे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बांधवांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेतली। यावेळी आयुक्त यांनी 15 दिवसाची मुदत मागत लेखी आश्वासन आमदार संग्राम जगताप यांना दिले। यावेळी सागर बेग, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, भीमराव आव्हाड, राहुल सांगळे, बाली बांगरे, सचिन जगताप, मुळू गाडळकर, दिनेश जोशी, मंगेश खताळ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। अहिल्यानगर शहरामध्ये अनधिकृतरित्या रस्त्यावरती अनेक आपल्याला थडगे वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात। आज जसं गेल्या काही दिवसापूर्वी सकल हिंदू समाजानं कर्जत तालुक्यातील असणारं सिद्धटेक देवस्थान जे अष्टविनायकापैकी एक आहे, तिथं देखील आपण जर पाहिलं तर एक अनधिकृतरित्या असं एक उभारण्यात आलेलं होतं। तर त्याचा प्रशासनाने आम्ही सगळे मंडळी हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून जात असल्या कारणानं तिथं प्रशासनाने काही प्रमाणामध्ये तिथं काढण्यात आलं, पण त्याचे जे उरलेले जे काही अवशेष होते तर ते देखील आज तिथून पाडण्यात आले आहे। व आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं गेल्या काही दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं। त्याच्यावर त्यांनी अद्यापरित्या कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही आणि जर ही कारवाई त्यांनी हाती घेतली नाही तर निश्चित रूपानं जसं आज सिद्धटेक या ठिकाणी कारवाई हिंदू संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली, सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आली, तर येत्या काही दिवसांमध्ये जर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तसं कारवाई जर केली नाही तर तशाच रीतीनं कुठेतरी कारवाई करण्याचं काम हिंदुत्ववादी सर्व आमचे हिंदू बांधवांच्या वतीने केले जाईल आणि जे काही त्याच्या बाबतीतले पडसाद असतील तर त्याच्याकरता पूर्णतः महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील। अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज मोठी कारवाई केलेली आहे। आज बोलेगाव परिसरात असलेली अतिक्रमणे पथकाने जेसीबीच्या सहाय्याने हटवले आहेत। तसेच बोलेगाव परिसरातील संभाजी कॉलनी, समर्थ कॉलनी येथील ओपन स्पेस मध्ये असलेले पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण तसेच या शेड शेजारी असलेल्या बंद टपऱ्या, ऑल कंपाऊंडचे पक्के बांधकाम देखील हटवण्यात आले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। अशातच आता पारनेर तालुक्यातील खडकवाडीतील रोकडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 3रीत शिकणारी ईश्वरी पांडुरंग रोकले हिचा राहत्या घराजवळ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला।
तर दुसरीकडे अहिल्यानगर तालुक्यातील भोरवाडी गावच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेल्या 5 बिबट्यांपैकी एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 15 जानेवारीला रात्री जेरबंद झाला आहे। तसेच हा बिबट्या जेरबंद होताना कॅमेऱ्यात देखील कैद झालाय। अशातच आता उर्वरित बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहेत। दरम्यान राज्यातील बिबट्यांची नसबंदी करण्यासंदर्भात केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती समजली असतानाच आता बिबट्यांची नसबंदी करून मानव पशुपक्षी हत्या थांबणार नाही, त्यासाठी बंदिस्त बिबट्या निवारा केंद्राची उभारणी करण्यात यावी अशी मागणी नितीन थोरात यांनी केली आहे। नमस्कार, मी नितीन थोरात, नेचर लवर्स क्लब अहमदनगर याचा सदस्य सचिव सेक्रेटरी म्हणून मी बोलतोय। आपल्याला महाराष्ट्रामध्ये बिबट्याचं खूप मोठ्या प्रमाणावर बिबट्याकडनं मनुष्यहानी, मनुष्यवध आणि शेतकऱ्यांची प्राणी पशुपक्षी पाळलेले प्राणी यांची मोठ्या प्रमाणावर बिबट्याकडनं हत्या चालू आहे। त्यासोबतच नगर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने आणि महाराष्ट्रातले साखर कारखाने आणि ऊसतोड कामगार यांची सुद्धा बिबट्याकडनं मोठ्या प्रमाणावर हत्या होत आहे। त्याच्यानंतर गिन्नी गवतातून ज्यावेळेस शेतकऱ्याची महिला त्या गवताचं खुरपायला जाते, गवत कापायला जाते गाई म्हशींसाठी सकाळ संध्याकाळ, तर त्या महिलेसोबत लहान मुलं सुद्धा खेळत असतात, तर बिबट्या त्या गवतातून उडी मारतो आणि बाहेर येऊन या लोकांना, लहान मुलांना उचलून येतो, फरफटत येतो। इतक्या निर्घुण हत्या बिबट्याकडनं चाललेल्या आहेत की त्या बघवत नाहीत, ऐकवत नाहीत। आणि आज दुर्दैवाने मला असं म्हणावं लागतं की एखाद्याही आज म्हणजे हा रेफरन्स इथं वापरणं चुकीचं आहे, पण मी फक्त परळी हा एवढा शब्द वापरतो, त्याच्यावरनं महाराष्ट्रामध्ये रणकंद माजले, सगळी विधानसभा ती गाजतीये, सगळं महाराष्ट्रातून गाजते। तो पण माणूसच मेलाय, त्या माणसाबद्दलही मला सहानुभूती आहे, परंतु बिबट्या माणसं मारतोय, मग त्याचा तो मृत्यू नाही का? मला हा शासनाला हा प्रश्न विचारायचा आहे। आणि या बिबट्यावरती अनेक लोक शासनाला निवेदन देत आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना काय आहेत हे शासनाला विचारत आहेत, पण शासन म्हणतंय की आम्ही 20 लाख रुपये त्या मृत्यू ज्या घरात झालेले आहेत त्यांची नुकसान भरपाई देतोय, दॅट्स इट, संपलं। पण मी शासनाला असा प्रश्न विचारू इच्छितो की बिबट्या तुम्ही लोकांना मारण्यासाठी मुक्त सोडलेला आहे का? आणि आम्ही नुसती 20 लाख रुपये नुकसान भरपाई दिली म्हणजे आमची जबाबदारी संपली, तर तसं नाहीये मित्रांनो। मी शासनाला प्रश्न विचारतो, शासनाच्या सभागृहात जे लोक ह्याचं मत मांडतायत त्यांना मी प्रश्न विचारतो, आणि हा आक्रोश आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा। मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये बिबट्याच्या वरती नसबंदी करून बिबट्याचा प्रश्न सुटणार नाही। महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये 3 ते 4 हजार बिबटे आहेत आणि 3 ते 4 हजार बिबट्यांना रोज खायला लागतं मित्रांनो। आज प्रॅक्टिकली शेतामध्ये जाऊन, जंगलामध्ये जाऊन कुठलाही माणूस जाऊन बिबट्या पकडून त्याची नसबंदी प्रॅक्टिकली करू शकत नाही, आणि दिल्लीचे कुठलेही मंत्रालय नसबंदीची परवानगी देणार नाही। महानगरपालिका साधी गेल्या 2-3 वर्षापासून जे भटके कुत्रे आहेत त्यांची नसबंदी करू शकत नाहीये, तर बिबट्याची नसबंदी कशी करणार आहे? तर मी या ठिकाणी या बाईटच्या माध्यमातून जिल्ह्याला, महाराष्ट्राला सांगू इच्छितो की बिबट्यावरती माणसंही जगला पाहिजे, बिबट्याही जगला पाहिजे। याच्यासाठी रामबाण उपाय एकच आहे की बिबट्या संवर्धन प्रकल्प आणि बिबट्याचं एक ज्याला म्हणतो तो बंदिस्त दिवसात तो सांभाळ करणे आणि त्याची संरक्षण करणे आणि माणसाच्या जीवाचं पण प्राण वाचवणे। आज मी हा बाईट थोडासा कदाचित मोठा होईल, पण पुढचं पण मी सांगू इच्छितो, जागतिक पातळीवरचा जेव्हा मी अभ्यास केला तर ब्राझीलमध्ये आता 75,000 झेब्रा मारतायत। त्याच्या आधी मी ऑस्ट्रेलियाचं उदाहरण देतो, तिथं कांगरू एवढे झाले होते की त्यांना ते कांगरू सरकारला मारावं लागले। आफ्रिकेमध्ये सुद्धा एका ठिकाणी हत्ती जास्त झाले होते, त्यांना हत्ती मारावं लागले। तर मित्रांनो, उद्याच्याला शेतकऱ्यांचा आक्रोश इतका मोठा निर्माण होईल की लोक शेतकरी स्वतःच्या हातात बंदूक घेऊन बिबटे मारायला निघतील। शासनाने तशी नागरिकांवर जर वेळ येऊ द्यावी नसेल असं शासनाला वाटत असेल तर शासनाने बिबट्या संवर्धन प्रकल्प, बिबट्या संरक्षण प्रकल्प राबवा, ही माझी जाहीर विनंती। अहिल्यानगर आणि परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता सावेडी भागात स्मशानभूमीची सोय नसल्याने उपनगरांमधील नागरिकांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नगरच्या अमरधाममध्ये आणावे लागते। लांबून प्रेतयात्रा आणताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते। जिल्हाधिकाऱ्यांनी सावेडी भागात पालिका हद्दीतील जागेमध्ये स्मशानभूमीची सोय करावी अशी मागणी विवेक तवले यांनी केली आहे। नमस्कार, मी राजू हनुमत, नगर शहर अध्यक्ष, मानवाधिकारी। आम्ही काल निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना, आयुक्त साहेबांना व संग्राम भैया जगतापला की कलेक्टर साहेबांनी असे म्हटले की जिथं शासकीय जागा असेल तिथं आम्ही अमरधामची एक नियोजन करू, तर थोडं लवकरात लवकर करावा
हेच आमची लोकांची खूप गैरसोय होऊ राहिली, त्यामुळे लवकर करावा ही आमची इच्छा आहे. नमस्कार, मी अमोल कोठारी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक संघटना जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर. काल आम्ही नगर शहरातील एका अत्यंत संवेदनशील अशा विषयावर माननीय कलेक्टर साहेबांची भेट घेतली. नगर शहराची ओळख अशी एक मोठे खेडे म्हणून अनेक वर्षापासून परिचित आहे. नगर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे अमरधामचा, की माणूस मेल्यानंतर शेवटी तरी त्याला साधारण शेवटच्या क्षणी तरी व्यवस्थित त्याला सगळ्या सुविधा तिथं मिळाल्या पाहिजे. नगर शहरामध्ये एकच अमरधाम आहे आणि नगर शहरामध्ये अनेक वर्षापासून अनेक समस्या भेडसावत असून लोकसंख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे, पण समस्यांचं निवारण महापालिकेकडून किंवा लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत नाही. तरी आम्ही या संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची काल भेट घेतली आणि अत्यंत जिव्हाळ्याचा असा उपनगरातील अमरधामचा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडला आणि याची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना तसेच आयुक्त साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि नगर शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांना सुद्धा या संदर्भात लक्ष घालण्याची आम्ही विनंती केलेली आहे. तरी लवकरात लवकर हा प्रश्न निकाली लागेल अशी आमची आशा आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.